त्यांच्यापासून मध जास्त नसतो. त्यांच्यात मध जास्त नाही. नाही, मध जास्त नसतो, पण मिळाला तर हा मध खूप एकदम घट्ट स्वरूपात असतो. आणि तो लिक्विड. हा, आणि तो थोडा पातळ. फुलांचा परागकण असतं पिवळे, ते जसे अवेलेबल असतील त्यानुसार तो ह्या माशा वर्षानुवर्ष गोळा करत असल्यामुळं सीझननुसार जशी फुलं त्या सीझनमध्ये अवेलेबल असतात त्या भागामध्ये, त्यानुसार त्यांचे परागकण गोळा केलेल्याचा रंग त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये पण क्वीन माशी, राणी माशी असते प्रत्येक कॉलनीमध्ये. हां, मी जो म्हणालो होतो तशी ही बघा, ही रचना आहे. हे आहे त्यांची अंडी. हा इथून हा एवढा मोठा जो भाग दिसतो आपल्याला, जवळजवळ 1 वीट अंतरामध्ये, हा सगळा मधाचा भाग आहे. आणि याच पद्धतीने बांबूमध्ये किंवा मटक्यामध्ये या माशांचं आपण संवर्धन करू शकतो. चावत नाही. बघ, त्यांची ओळख म्हणजे काय, साधारणतः पोकळ झाड असेल ना त्याच्यामध्ये आपण बघायचं पहिल्यांदा चेक करण्यासाठी. दुसरं म्हणजे असं पोकळ झाड तर उंच आहे, तर तुम्ही वरती चढून बघू शकता ना, म्हणून झाडाला असा एक ठोका द्यायचा, माशा उडतात, आणि नंतर कान लावायचा, तर तुम्हाला गोंगावण्याचा माशांचा आवाज येतो. कारण त्यांना असं त्या धक्क्याने, व्हायब्रेशनने ते अलर्ट होतात आणि आतमध्ये एक आवाज तयार होतो. मग तो तुमचे कान लावलेत ना झाडाला खाली, तरी पण तो तुम्हाला खाली ऐकायला येतो. या माशा चावत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळं याच्यापासून काढताना वगैरे कुठल्या प्रकारचा धोका नसतो. मात्र त्या केसात जाऊन चिकटून बसतात. हां, ते मग आपल्याला इरिटेट करणार असा विषय. त्यांच्यापासून मध जास्त नसतो. त्यांच्यात मध जास्त नाही. नाही, मध जास्त नसतो, पण मिळाला तर हा मध खूप एकदम घट्ट स्वरूपात असतो. आणि तो लिक्विड. हां, आणि तो थोडा पातळ. इतर त्या मोठ्या माशा असतात त्यांचा मध थोडा पातळ असतो. यांच्यापेक्षा हा मध आहे हा घट्ट स्वरूपात असतो, कारण हा वर्षानुवर्ष स्टोअर करून ठेवलेला असतो. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मध मिळणारा हा प्युअर मध मानला जातो. अच्छा, त्या वेळेस चावणारे असतील तरी त्यांच्यापेक्षा हा मध जास्त इफेक्टिव्ह असतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे लेअर, बाय लेअरमध्ये ह्यांचं सॉर्टिंग असते. एक इथून एंट्री चालू होते, इथून हा त्यांचं तोंड आहे, इथून आतमध्ये हा वरच्या भागामध्ये आणि बनवलेला आहे. जागा कशी अवेलेबल आहे तसं बनवलेला आहे. वरच्या भागामध्ये इथं पहिल्यांदा तुम्हाला सारख्या म्हणून एक आंबट अशा प्रकारचा तो लागतो चवीला. यांची विष्ठा वगैरे पण काय वेगळं पण ते हे मेनमध्ये कन्वर्ट होते मला वाटतं, नक्की मला माहीत नाही, पण तसं दिसत नाही आपल्याला, सांगू शकत नाही. एक पहिला आंबट असं लागणारा तो हा प्रकार असतो, त्यालाच लागून मग त्यांची अंडी असतात. अंडी झाली की मग नंतर एक ह्या फुलांचा परागकण असतं पिवळे, ते जसे अवेलेबल असतील त्यानुसार तो ह्या माशा वर्षानुवर्ष गोळा करत असल्यामुळं सीझननुसार जशी फुलं त्या सीझनमध्ये अवेलेबल असतात त्या भागामध्ये, त्यानुसार त्यांचे परागकण गोळा केलेल्याचा रंग त्याच्यामध्ये असतो. त्याला पिट्या म्हणतात आपण. त्याचा रंग चेंज वगैरे होतो. हा, मग तो मोस्टली पिवळा असतो, पण एखाद्या भागामध्ये जर का लाल रंगाची फुलं असतील मग तिथल्या त्या पिट्या ह्याचा कलर जो पिवळा त्याऐवजी थोडा लालसर सुद्धा असेल. आणि मग शेवटच्या भागामध्ये मध असतो. अशी 4 प्रकारामध्ये त्यांची विभागलेले एकूण आतली रचना असते. यांच्यात क्वीन माशी वगैरे, त्यांच्यामध्ये पण क्वीन माशी, राणी माशी असते प्रत्येक कॉलनीमध्ये. हां हां, आणि तिचा आकार हा इतर माशांपेक्षा मोठा असतो. तर आपण बघायला मिळाली आपल्याला, तर ती दाखवतो तुम्हाला. त्या आकाराने मोठी असते.
तो घे ना लावला ना खाली. मी जो म्हणालो होतो तशी ही बघा ही रचना आहे. हे आहेत त्यांची अंडी. हा जो आंबट लागतो चवीला तो हा थर इथे एक. आणि हा फुलांमधील जमा केलेला परागकण पिवळा पिवळा आपल्याला दिसत असेल. आणि हा इथून हा एवढा मोठा जो भाग दिसतो आपल्याला जवळजवळ 1 वीट अंतरामध्ये हा सगळा मधाचा भाग आहे. पडलेली. आरामात घे. मेन आहे ना पडला पान. टाकून हलकाला. ये बा. ह्याला लावायची एक लावतो. त्याला गुन्हा पडला रे. म्हणजे तो शर्टाला जातो लागते. हे खाली पड. अजून एक पाणी घे. खोऱ्याला येशूच्या खाली बॉटल रिकामी झाली. येसू ह्याला हातात कोरू आहे ना हा. नाही पिटे आहे. फुलांतील परागकण आहे. इकडे सांग खालीच आहे तिथे मागच्या दाखवून डोक्यात नाही आला. ही जी अंड्यांची कॉलनी आहे ह्याला आपण आता एक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित देखील करू शकतो. कारण याच्यामध्ये राणी माशी असल्यास या ज्या इतर माश्या आहेत त्यांची नवीन वसाहत आपल्याला बसवताना दिसतात. आणि याच पद्धतीने बांबूमध्ये किंवा मटक्यामध्ये या माशांचं आपण संवर्धन करू शकतो. हा एक तुम्हाला इथे मोठा अंडा दिसतोय जो नॉर्मल अंड्यांपेक्षा वेगळा आहे. तुम्ही जर का बारकाईने पाहिलं तर तुम्हाला इतर अंड्यांपेक्षा हा एक अंडा जो आहे तो आकाराने मोठा दिसेल. तर याच्यामध्ये राणी माशी असू शकते म्हणजे असेलच. पण ती ह्या पूर्ण कॉलनीमध्ये आतमध्ये असेल कुठेतरी आता.